सुरुवातीलाच मित्रांनो, आपण ज्या निकालाची वाट बघत होता तो निकाल आणि तो क्षण अखेर तुमच्या समोर आला. आणि मित्रांनो, जे असत्य होतं ते असत्यच राहिलं आणि सत्य अखेर जगासमोर आता आलं. मित्रांनो, होय, आपण बातमी बघतोय आणि जी बातमी तुमच्या कामाची आणि तुमच्या आनंदाची. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दणदणीत विजय. मित्रांनो, राहुल नार्वेकर यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाणाचा आणि 40 आमदारांच्या गद्दारीचा जो विषय स्वतः हाताळला, राहुल नार्वेकरांना सगळ्यात मोठा झटका बसलाय. राहुल नार्वेकर अपात्र राहुल नार्वेकर यांच्यावरती 6 वर्षीय निवडणूक बंदी, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदारांना देखील सगळ्यात मोठी शिक्षा. महाराष्ट्रात 40 गद्दार आमदार यांना मात्र सगळ्यात मोठा झटका बसल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो अगदी वेगळ्या रूपात फिरलेलं दिसतंय. आणि ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. गेली 4 ते 5 वर्षे या निकालावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू असून हा निकाल कधी लागणार, या निकालाच्या समस्या आपल्यापर्यंत कधी येणार आणि या निकालाचं कौतुक आणि जल्लोष कधी होणार, यासाठी सामान्य शिवसैनिक आतुर होता. आणि मित्रांनो, अखेर महाराष्ट्राच्या राजकारणातून या बातमीला अखेर दुजोरा मिळतोय आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मात्र जोरदार जल्लोष सुरू होतोय. मित्रांनो, बातमीकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला माहीत आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दगा दिला आणि त्यांना दगा देऊन त्यांना खुर्चीवरून खाली खेचून स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. ही महाराष्ट्राला लाजिरवाणी असणारी बातमी होती. आणि मित्रांनो, या सगळ्या घडामोडी राज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय भयानक स्वरूपाच्या होत्या आणि तिथूनच महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती जाऊ लागलं आणि राज्य महाराष्ट्र देखील त्या प्रकारे ओळखला जाऊ लागला. मात्र मित्रांनो, या निकालामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती राहुल नार्वेकरांची. राहुल नार्वेकर हे सध्या भाजपचे अध्यक्ष आहेत. भाजपचे नेते आहेत, भाजपचे आमदार आहेत आणि विधिमंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी निष्पक्षपातीपणे निकाल देणे अपेक्षित होते. मात्र देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे सांगणार त्या प्रकारे त्यांनी कृती केली आणि तशा प्रकारे निकालाचं वाचन करून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांना निकाल द्यावा लागला. जो निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात द्यायचा नव्हता तो निकाल द्यावा लागला. पण मित्रांनो, आता मात्र राहुल नार्वेकर यांना देखील सगळ्यात मोठी चपराक बसती आहे सुप्रीम कोर्टाकडून. आता दिवस फिरले आहेत, दिवस बदलले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना शेवटची आशा होती, पण म्हणतात की ज्या वेळेस केंद्रीय निवडणूक आयोग असेल आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष असतील, यांच्या निकालाला उद्धव ठाकरेंनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज दिलं होतं. ते चॅलेंज दिल्याच्या नंतर सध्या हा निकाल कोणाच्या बाजूने जाणार, हा नेमका निकाल कोण जिंकणार, याकडे सगळ्यांच्याच नजरा होत्या. महाराष्ट्रात सगळ्यात वृद्ध आणि घटनेचे अभ्यासक असणारे उल्हास बापट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ज्यांनी केस लढवायला घेतली आहे ते देशातील सर्वात निष्णात पंडित वकील असणारे कपिल सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार नेमकं काय आहे. मित्रांनो, उल्हास बापट यांच्या म्हणण्यानुसार सध्या राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाकडून 6 वर्षाची आमदारकीवरती बंदी, त्यांचा संपूर्ण निकाल चुकीचा ठरवून त्यांच्यावरती कोर्टाने सक्त कारवाई केली पाहिजे. कारण की जो निकाल त्यांना देण्याचा अधिकारच नाही, त्यांनी त्या निकालामध्ये आपले तोंड का खुपसले, असा थेट सवाल उल्हास बापट यांनी राहुल नार्वेकर यांना विचारला आहे. त्यांच्या एका निकालामुळे काय झालं, महाराष्ट्राचं देशाचं किती वाटोळं झालं आहे हे राहुल नार्वेकरांना कोण सांगणार, अशा कडक शब्दामध्ये उल्हास बापट यांनी जोरदार ताशेरे ओढले आहेत. ते कुणावरती, तर राहुल नार्वेकर यांच्यावरती. राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात निकाल लागायलाच हवा असं उल्हास बापट यांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे उल्हास बापट यांनी म्हटलंय राहुल नार्वेकर यांच्यावरती बंदी किंवा त्यांची आमदारकी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई
करायला हवी आणि ती होणार असल्याचं स्पष्टपणे मत मांडलंय. दुसरीकडे कपिल सिब्बल जे शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे वकील आहेत, त्यांनी देखील आता सगळ्यात मोठा खुलासा केला असून हा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लागणार असून या निकालाच्या मागे उद्धव ठाकरेंची खूप मोठी ताकद होती आणि हा निकाल एकनाथ शिंदेंना आपल्या पक्षाची वाताहत बघायला लावेल असं मत कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंकडे सध्या आमदार खासदार जरी असले तरी एका क्षणात त्यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह जाणार आणि सत्तेतून देखील बाहेर पडणार. तेव्हा त्या क्षणाला शिंदेंकडे कोणता विचार आणि कोणता नेता असणार अशा शब्दात त्यांनी जोरदार टीका केली असून आगामी काळामध्ये 29 जुलै रोजी सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या निकालाकडे त्यांनी लक्ष वेधलं असून या दिवशी उद्धव ठाकरे आपला मोठा विजय साजरा करतील असं त्यांनी आपलं स्पष्टपणे मत व्यक्त केलं आहे. मित्रांनो, या मताशी आपण सहमत आहात का? उद्धव ठाकरे यांचा विजय सुप्रीम कोर्टामध्ये 29 जुलैला होईल का? नक्की आपल्या प्रतिक्रिया द्या.